तर पुण्यातही उष्णतेच्या झळा या काही दिवसात अधिक तीव्र होतील असा अंदाज आहे। अनेक ठिकाणी मध्यंतरी अवकाळीचा फटका बसलेला होता, पण सध्या उष्णतेचा पारा वाढताना दिसतोय। त्यामुळे 11 ते 4 या वेळेत कुणीही घराबाहेर पडू नका असं आवाहन आता प्रशासनाच्या वतीनं करण्यात येते। या सगळ्या विषयी अधिक जाणून घेण्याकरता विविध ठिकाणावरून आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले जात आहेत। मुंबईहून आपले प्रतिनिधी चेतन ननावरे, अमरावतीहून आपले प्रतिनिधी सूरज दहाट, तर नागपूरहून आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार आपल्या सोबत जोडले गेले आहेत। पुण्याहून आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी देखील काही वेळात जोडले जातील। सुरुवातीला आपण जाऊया थेट अमरावतीला। अमरावतीत सूरज तापमान 46 अंश पार पोहोचलेले आहे। उष्णतेच्या झळा अधिकच तीव्र। नक्कीच लागूजी आपण जर पाहिलं तर सध्या सकाळचे 8 वाजले, मात्र असं असताना सुद्धा 8 वाजता देखील प्रचंड असे चटके जे उन्हाचे या ठिकाणी लागत आहे। काल जर पाहिलं तर काल अमरावतीचं तापमान जे आहे 46.8 होतं आणि देशात सर्वात हॉट म्हणजे अकोला होतं। अकोल्याचं 46.9 असं तापमान होतं आणि आज जर पाहिलं तर आज 47च्या वर तापमान जाण्याची जी भीती आहे या ठिकाणी व्यक्त करण्यात आलेली आहे। जर पाहिलं तर या संपूर्ण उन्हाच्या चटक्यामुळे जर पाहिलं तर अनेक लोकांना जे आहे आता उष्माघाताचा त्रास जाणवू लागलेला आहे। अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये सायंकाळच्या वेळेस आणि सकाळच्या वेळेस जर पाहिलं तर अनेक उष्माघाताचे रुग्ण जे या ठिकाणी आढळत आहे, मात्र कुणीही या ठिकाणी ऍडमिट नाही। मात्र जर पाहिलं तर दररोज या ठिकाणी किमान 50 ते 60 जे रुग्ण संपूर्ण अमरावती जिल्ह्यातून या ठिकाणी उपचार या ठिकाणी घेऊन घरी जात आहे। त्यामुळे जर पाहिलं तर आरोग्याची काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे, कारण का जर पाहिलं तर उन्हाच्या प्रचंड असे चटके या ठिकाणी नागरिकांना सहन करावं लागेल। आवाज गेला। सूरज, तुमचा आवाज व्यवस्थित पोहोचतोय माझ्यापर्यंत, तुम्ही सलग बोला। सूरज कडे आपण जाऊयाच। या ठिकाणी अमरावती सगळ्यात अधिक तापमान अमरावती 46.8 अंश सेल्सिअस। त्यामुळे शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आलेला आहे। अमरावतीनंतर जाऊया आता नागपूरमध्ये। नागपूरमध्ये ज्ञानेश्वर हवामान आपण जर पाहिलं तर जवळपास 45 अंश पार पोहोचलेले आहे। अमरावती खालोखाल नागपूरमध्ये सुद्धा सूर्य आग ओकताना दिसतोय। ज्ञानेश्वर, अगदी लागवीजी मागील 2 आठवड्यापासून जे आहे ते सूर्याचा प्रकोप जो आहे तो विदर्भावरती कायम आहे। काल देखील सर्वाधिक तापमानाचा उंचाक जे आहे ते विदर्भामध्ये एकूणच नोंदवण्यात आलं। नागपूरसह विदर्भामध्ये जे आहे ते सूर्याचा जणू प्रकोप सुरू आहे का असं दृश्य जे आहे ते दुपारच्या वेळी पाहायला मिळत आहे। अकोला जिल्हा जे आहे ते पुन्हा एकदा देशामध्ये सर्वाधिक हॉट शहर म्हणून जे आहे ते काल तापमानाची नोंद अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आली। जवळपास 46.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ते अकोला जिल्ह्यामध्ये करण्यात आली। जवळपास 46 डिग्री सेल्सिअस पार असे 4 जिल्हे जे आहेत ते विदर्भातून नोंदवले गेले। तर विदर्भातील सर्वच जिल्ह्यामधील तापमानाची कालची जी नोंद आहे ती 44 पार होती, तर नागपूर शहरातील 45.4 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद जी आहे ती करण्यात आली। त्यामुळे एकूणच पाहता यंदाच्या उन्हाळ्यातील कालची तापमानाची नोंद होती ती सर्वाधिक नोंद होती आणि याच पद्धतीने जे आहे ते अजूनही पुढे जर उन्हाची तीव्रता कायम राहिल्यास जर नागरिकांना अत्यंत जे आहे ते उष्माघाताचे जे आहे ते परिणाम भोगावे लागू शकतात। त्यामुळे जिल्हा प्रशासन असेल, आरोग्य प्रशासन असेल यांच्याकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहेत। मात्र स्वतः नागरिक म्हणून जेव्हा आपण कामानिमित्त बाहेर पडतो तेव्हा स्वतःच्या आरोग्याची काळजी घेत स्वतःला जपून बाहेर पडा अशा पद्धतीचे आवाहन जे आहे ते वारंवार प्रशासनाच्या वतीने जे आहे ते एकंदरीतच केला जात आहे। आणि उद्या आणि परवा जे आहे ते काही अंश जे आहे ते वातावरणात बदल होण्याची शक्यता सुद्धा हवामान विभागाने एकूणच वर्तवलेली आहे। विदर्भामध्ये ते ढगाळ वातावरण जे आहे ते बघायला मिळू शकतं। त्यामुळे एकीकडे सूर्याचा प्रकोप आणि दुसरीकडे ढगाळ वातावरण अशा दुहेरी वातावरणात जे आहे ते कुठे ना कुठेतरी नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात परिणाम पडण्याची शक्यता आहे ती वर्तवली जात आहे। सोबतच काल कळमेश्वर तालुक्यामध्ये जे आहे ते एक उष्माघातामुळे एका वृद्ध व्यक्तीचा मृत्यू देखील झाली असल्याची शंका जी आहे ते व्यक्त करण्यात आली आहे। त्यामुळे सद्यस्थितीमध्ये नागपूरसह विदर्भामध्ये उन्हाचा पारा जर बघितला तर अक्षरशः जीवघेणा असा पारा आहे आणि त्यामध्ये आता नागरिकांचे बळी देखील जाण्याची शक्यता आहे ती नाकारता येत नाही। त्यामुळे एकंदरीत दुपारच्या वेळी अतिआवश्यक काम असेल तरच बाहेर पडा आणि बाहेर पडत असताना स्वतःच्या जीवाची काळजी घेत बाहेर पडा अशा पद्धतीने आवाहन एकूणच
जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येतो आहे. लागवीजी. अगदी अगदी ज्ञानेश्वर, आपण नागपूर नंतर जाऊया आता मुंबईत. आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले गेले आहेत. चेतन, मुंबईकर सुद्धा हैराण झालेला आहे उष्णतेनं. उन्हाचे चटके बसत आहेत मुंबईकरांना. कालपासून मुंबईचं हवामान अधिकच उष्ण होताना आपण पाहतोय. पुढचे 48 तास मुंबईकरता कसे असतील? हॉट अँड ह्युमिड अशा प्रकारचं वातावरण मुंबईत असेल, अशा प्रकारची खबरदारी घेण्याचं आवाहन आहे ते हवामान खात्याकडून करण्यात आलेलं आहे. शनिवारी रात्रीच मुंबईतील दादर माटुंगा भागामध्ये काही हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या होत्या, मात्र या हलक्या सरींचा कुठलाही परिणाम इथल्या उष्णतेवर झाला नाही. या उलट उष्णतेमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. आर्द्रता अधिक असल्यामुळे जी प्रत्यक्ष तापमान जे आहे त्यापेक्षा अधिक उष्णतेची जी जाणीव आहे ती मुंबईकरांना होत आहे. अक्षरशः अंगाची लाहीलाही होत आहे. यासाठीच राज्य शासनाने या आधीच गेल्या आठवड्यामध्ये आपल्याला माहिती आहे की मार्गदर्शक सूचना देखील जारी केलेल्या होत्या. हीट ॲक्शन प्लॅन आहे तो राज्यातल्या प्रत्येक जिल्हा स्तरावरती ॲक्टिव्ह करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. मग त्यामध्ये दुपारी 12 ते 4 या वेळेमध्ये लोकांनी घराबाहेर पडू नये. विशेष करून ज्येष्ठ नागरिक असतील, लहान मुलं असतील, यांनी देखील बाहेर पडू नये आणि उन्हात उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये देखील, या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या गाड्यांमध्ये देखील मुलांना ठेवू नये अशाही सूचना कुठेतरी मंत्री गिरीश महाजन यांनी केलेल्या होत्या. आणि प्रत्येक शासकीय रुग्णालयामध्ये या संबंधातील जी औषधं आहेत, उष्माघातासंदर्भातील असतील, डिहायड्रेशन संबंधात असतील, त्या औषधांचा साठा उपलब्ध करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. परिणामी मुंबईमध्ये आता विशेष करून कामानिमित्त ज्यांना दुपारी बाहेर पडण्याची वेळ आलीच तर डोक्यावरती रुमाल किंवा टोपी परिधान करावी आणि सुती कपडे आणि सुटसुटीत कपडे घालावेत असंही आवाहन प्रशासनाने केलेलं आहे. विशेष करून जरी समुद्र किनारा मुंबईमध्ये असला तरी आर्द्रता अधिक असल्यामुळे आता घामाच्या धारा ज्या आहेत त्या सकाळी 8 वाजल्यापासूनच मुंबईकरांना पाहायला मिळत आहेत. लागवी. अगदी चेतन, मुंबईनंतर जाऊया आपण आता पुण्याला. आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. अमोल, पुणे सुद्धा हॉट शहर सध्या बनत चाललेलं आहे. पुढचे 48 तास पुण्यातही उष्णता अधिक तीव्र होईल असा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. नक्कीच काल रविवार होता आणि या निमित्तानं देखील पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंद ही करण्यात आलेली आहे. म्हणजे आतापर्यंतचं सर्वाधिक तापमान या मोसमातलं काल नोंदवण्यात आलेलं आहे. म्हणजे लोहगावचा जर परिसर आपण घेतला तर त्या भागामध्ये जवळपास 42.7 अंश सेल्सिअस इतकं तापमान होतं, तर कोरेगाव पार्क या परिसरामध्ये जवळपास 43 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलेलं आहे. म्हणजे हे सर्वाधिक तापमान म्हटलं जाते. आतापर्यंत पुणे शहरामध्ये साधारण 40 अंश सेल्सिअस इतकं तापमान असायचं, पण गेल्या 2 दिवसांपासून याच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि पुढील 3 दिवस तापमानामध्ये सुद्धा आणखीन वाढ होणार आहे असं हवामान विभागाने सांगितलेलं आहे. त्यामुळे पुणेकरांनी दुपारी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत घराबाहेर पडू नये. अत्यावश्यक कामं असेल तरच घराबाहेर पडावं आणि आपल्या शरीराची काळजी घ्यावी असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे. सकाळी 9 ते 9:30 वाजल्यापासूनच उष्णतेच्या लाटा आहेत त्या जाणवू लागलेल्या आहेत आणि त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी घराबाहेर पडताना स्वतःची काळजी घ्यावं, पाणी जास्त प्यावं असं सुद्धा आवाहन करण्यात येत आहे. पुढील 3 दिवस अशाच पद्धतीचं वातावरण राहील आणि त्यामुळे याच्यामध्ये आणखीन तापमानामध्ये सुद्धा वाढ होईल असं सुद्धा सांगितलं जातंय. दुपारी 11 नंतर म्हणजे 11 ते 12 नंतर आपण साधारण पाहिलं तर पुणे शहरामध्ये अक्षरशः उष्णतेच्या लाटा अनुभवायला मिळतात. रस्त्यावर थांबता येत नाही अशा पद्धतीची परिस्थिती आहे ती पुण्यात गेल्या 2 ते 3 दिवसांपासून जाणवू लागलेली आहे आणि त्यामुळे दुपारच्या सत्रामध्ये आपल्याला शहरातलं वातावरण आहे ते अधिक उष्णतेचं असल्यामुळे शहरामध्ये संख्या रस्त्यांवर येणाऱ्यांची सुद्धा आता कमी जाणवू लागलेली आहे. पण आज आणि इथून पुढचे 2 दिवस म्हणजे 3 दिवस पुणे शहरामध्ये तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल असं सुद्धा हवामान विभागाकडून सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळे पुणेकरांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी, तसंच गरज असेल तरच घराबाहेर पडावं अशा पद्धतीचं आवाहन सुद्धा करण्यात आलेलं आहे. अगदी अगदी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जातात. थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरला. आपले प्रतिनिधी सचिन बडे यांच्याकडे. सचिन, आपण जर पाहिलं तर याही पट्ट्यात, मराठवाडा पट्टा असू दे, याही पट्ट्यात उष्णतेच्या झळा या वाढताना दिसत आहेत. सूर्य अक्षरशः आग ओकतोय. सकाळचे 8 वाजलेले आहेत, पण असं वाटतंय की वातावरणात साधारणतः 10 किंवा 11 वाजलेले आहेत. इतका लख्ख प्रकाश या ठिकाणी, तुम्ही ज्या ठिकाणी उभे आहात तिथं दिसतोय. त्यामुळे अंदाज येतोय की उष्णता किती तीव्र असेल.
संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 43.3 हे जे अंशाचं नोंद जी आहे ती केली गेलेली आहे. म्हणजे यावर्षीचं विक्रमी उन्हाचा तडपता जो पारा आहे तो पाहायला मिळतोय आणि सर्वसामान्य नागरिकांनी या पाऱ्याची भीती घेऊन कुठेतरी घरात बसणंच पसंत केलेलं आहे. कारण ही विक्रमी जे काही तापमान वाढ आहे ती छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठवाड्यामध्ये पाहायला मिळते. कारण 43.3 हे आतापर्यंतचं सर्वाधिक जास्त तापमान आहे आणि या तापमानामध्ये अक्षरशः एखाद्या चुलीजवळ बसल्याप्रमाणे उष्णता जी आहे, जी आग आहे ती शरीराला लागतीये. तर काही ठिकाणी आपण पाहतोय यामुळे बऱ्याच जणांना याचा थकवा देखील, याचा त्रास देखील जाणवतोय. कारण ज्यांना घराच्या बाहेर पडावं लागतं त्यांच्याकडे नाईलाज असतो. मात्र यामुळे रुग्णालयामध्ये जर पाहिलं तर रुग्णांची संख्या देखील वाढतीये. उष्माघात कक्ष जरी स्थापन करण्यात आलेले असले तरी मात्र सूर्य कुठल्याही प्रकारे आग ओकण्याचं थांबत नाहीये. आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जर पाहिलं गेलं तर पाण्याची कमतरता आहे आणि अशामध्येच कडक उन्हाचा पारा हा सर्वसामान्यांना अतिशय त्रासदायक आहे. आणखी एक जर पाहिलं तर काही ठिकाणी अक्षरशः वाहनांनी पेट घ्यायला देखील सुरुवात केलेली आहे. एवढी भयानक उष्णता जी आहे ती छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, मराठवाडा असेल या ठिकाणी आपण पाहतोय. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा हा उपस्थित करायचा आहे. जे काही पशुपक्षी आहेत जे फिरतायत, ज्यांना कुठल्याही प्रकारे पाण्याचा आधार मिळत नाही, पाणी मिळत नाही, तर असे पशुपक्षी देखील कुठेतरी दगावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पक्ष्यांना देखील पाणी ठेवावं असं देखील पशुपक्षी प्रेमी जे आहेत त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे उष्णता एवढी भयानक वाढत चाललेली आहे की अक्षरशः अंगाची लाही होतीये आणि त्यानंतर जर बाहेर पडलं तर घामानं अंघोळ होईल अशी स्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे. त्यामुळं येणाऱ्या 48 तासामध्ये देखील हा जो पारा आहे तो असाच वाढतोय. त्यामुळे त्रास तो हा जाणवेलच. मात्र काळजी घेणं हाच एक उपाय आहे. त्यामुळे जर काम असेल तरच बाहेर पडावं, जर काम नसेल तर दुखण्याला म्हणा किंवा आजारांना आमंत्रण देऊ नये असंच विभागाकडून सांगण्यात येते, आरोग्य विभाग सांगतोय. त्यामुळे उष्णता एवढी कडक वाढत चाललेली आहे. आता काळजी घेण्याचंच आवाहन केलं जातं. अगदी अगदी तुमच्या सगळ्यांचे आभार. तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.